Hey you, are you okay? बाबा. सर सर. बाबा. सर सर उठा सर. सर. विकी, ते माझा पाठलाग करतायत. मायाला तुझ्या सोबत घेऊन जा. माझा ऐक. सर सर तुम्हाला काही होणार नाही सर. अरे त्यात पोरगी बी होती. तिथे कोणतीच मुलगी नाहीये. शोधा तिला. अरे पोरगी होती तिथं. जा वाचवा. अरे सोडवा तिला. हे सगळं काय झालं? कोण होती ती माणसं? माहित नाही. पण ते तुमचा पाठलाग का करत होते? माहित नाही. बरं मला सांग, तू US हून इंडियाला परत कधी आलीस? 2 दिवसांपूर्वी. जेवढं मला माहितीये प्रोफेसरांचं कोणाशीही वैर नव्हतं. याचा अर्थ ते तुझा पाठलाग करत होते. माहित नाही. हे सतत एकच उत्तर काय देतेस? माहित नाही माहित नाही म्हणून. शांत. बाबा तुम्ही ऐकताय नाही काय बडबडते? अरे घाबरलीये ती. कल्याणी, चल बाळा. अगं हे काहीतरी सांग ना. तिला धक्का बसलाय बेटा. जर तुझी ही अवस्था आहे तर विचार कर तिची काय असेल. काहीतरी विचित्र घडलं म्हणून प्रोफेसरांनी तुला फोन केला होता. थोडा वेळ दे तिला. तिच्यावर लक्ष ठेव, ठीक आहे? माया, तुला झोप येत नाहीये का? मनुष्याने आराम करण्यासाठी रात्रच का निवडली सांगू शकतोस? मला वाटतं अंधारामुळे. आपल्याला अंधाराची भीती वाटते म्हणून आपण कितीही प्रयत्न केला तरी याच्यापासून पळू शकत नाही. भीती, दुःख, एकटेपणा हे सगळे त्याचे एजंट्स आहेत. कोणत्याही रूपात येऊन ते आपल्यावर नियंत्रण ठेवतात. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा त्या अंधाराचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या मनातला प्रकाश जागृत करावा लागतो. पण आराम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. माझे बाबा माझ्याविषयी काही बोलायचे का? हो, बोलायचे. त्यांना नेहमी तुला आनंदात बघायचं होतं माया. आणि जर तुझ्या दुःखाचं कारण ते असतील ना तर हे अजिबात योग्य नाहीये. आय मीन द होल पॉइंट इज लॉस्ट, राईट? तुला माहितीये त्यांना कुणाच्याच दुःखाचं कारण बनायचं नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी मला स्वतःपासून दूर केलं असावं. आणि ही गोष्ट मला कधी कळलीच नाही. खरे, त्यांना दुःखी राहणं आवडत नव्हतं.
सगळं कोणी केलं असेल? अहो ऐका, अहो ऐकताय की नाही? 2 3 अहो कधीपासून ओरडते, ऐकायला येत नाहीये का? काय नाही ग, मी आपल्या मुलाच्या कमनशिबीपणाची लिस्ट बनवत होतो. ती नंतर बनवा, आधी घरात चला आणि काय झालंय ते बघा. चला. अहो चला ना. चल 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 चल. हे बघा. आता कळलं. तुला नाही कळलं? अमेरिकेची आहे ना, तिथे सगळं काम स्वतः केलं जातं, म्हणून तिने तुझंही काम केलं. याबद्दल आपल्या कामचोराला सांगू नकोस. चल 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 चल. व्हॉट्सअप आई, आज सकाळी सकाळी टीव्ही बघतेस? घरातली सगळी कामं झाली वाटतं. सगळी कामं झाली. त्या मुलीने सगळी कामं केली, नाहीतर श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. म्हणजे मायाने सगळी कामं केली? हो, मायानेच केलं. मी उठायच्या आधी तिने सगळी कामं केली होती. मी तिला काही करायला नव्हतं तिच्याकडून सांगितलं. घरातली कामं करून घेतेस? तुला काय कळतं की नाही आई? नाही म्हणजे ती कालच आली आणि तुम्ही तिला लगेच कामाला लावलं. अगं माया, हे सगळं करायची काय गरज आहे? तूच बोलला होतास ना की बाबांना माझं दुःखी राहणं आवडणार नाही, म्हणून माइंड डायव्हर्ट करण्यासाठी चांगला उपाय आहे. बरोबर आहे. थँक्यू. अरे मार गोळी त्याला. पोझिशन घे. अरे घे की. सर सर, तो ऍक्सिडेंट होता याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे का? फॉरेन्सिक वाल्यांनी सांगितलंय. मग यात तुम्हाला काय वाटतं? अरे लक्ष कुठे आहे तुझं? सर मला सांगा, तुम्हाला तिथे काही संशयास्पद सापडलं का? सगळं बघितलं, तिथं आम्हाला काहीच सापडलं नाही. कोणावर संशय असेल तर कंप्लेंट कर. आता निघ. तुम्ही लोक काहीच कामाचे नाही आहात. आता ह्यो कोण आहे रे? पोलीस स्टेशनात खूप चौकशी करत होता. पोलीस स्टेशन मध्ये तुझं काय काम होतं? माझे प्रोफेसर गायब झालेत, त्यांच्याबद्दल चौकशी करायला गेलो होतो. कळत नाही हा मशीन कधी लावणार. छे, वाकून पाठ दुखायला लागली माझी. हे बघा साहेब, हा पोलीस स्टेशन मध्ये ना. हा, प्रोफेसरांचा आणि तुझा काय संबंध आहे? माझ्या लहानपणीचे मित्र होते ते. चड्डीत सुसू करायचो तेव्हापासून ओळखतो त्यांना. पण त्यांच्या आणि तुझ्या वयात जमीन आसमानाचा फरक आहे बाबा. हो, खूप मोठी स्टोरी आहे मामा. म्हणजे तू प्रोफेसरांना अगदी जवळून ओळखतोस होय? हो, अगदी जवळून ओळखतो. अरे खुर्ची दे त्याला. हा, त्या प्रोफेसराची एक पोरगी बी आहे, तिला बी ओळखतोस काय? तुम्हाला तिच्यात इंटरेस्ट काय? हे, तुला काय करायचंय त्याचं? गुरु, हा तिच्याच वयाचा आहे. तुमची लव्ह स्टोरी पुढे नेऊ शकतो. त्याचं काय आहे? मी तिच्यावर लव करतो. अच्छा, का? काय प्रेम? तुला एवढा धक्का कशपाय बसला? हो, तुमचं वय काय, तिचं वय काय? अरे तिचा बाप तुझा मित्र असू शकतो, तर ती माझी लवर होऊ शकत नाही काय? नाही, होऊ शकते. लॉजिक तर आहे. हं. आजकाल अशा भूतिया लोकांच्या भूतिया लव्ह स्टोरी लोकांना खूप आवडतात. चीनी कम पिक्चर मी जवळजवळ 30 वेळा पाहिला. अरे ती फिल्म बघूनच तरी इन्स्पिरेशन मिळालंय. मग तर काम झालंच समजा, काहीच टेन्शन नाहीये. तर तुझा मला सपोर्ट करशील ना? मामा, तुम्हाला माझा फुल सपोर्ट आहे. प्रोफेसरच्या मुलीबद्दल जसं मला कळेल तसं मी तुम्हाला सांगेन. आता मी निघू का? हा, जा ना. अरे जा की. हा हा, हे खाली ठेव आणि मला घरी सोड. जा 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 जा, सोडून ये त्याला, सोडून ये, सोडून ये, जा. चला येतो मामा. थँक्यू. हा, अहो थँक्स नंतर बोला, आधी कानात मशीन तर लावून घ्या. माझी रिक्वेस्ट आहे दादा. नाईस टी. थँक्यू. चित्रा, विश्वास बसत नाहीये, ही मला भेटायला आली. जास्त उडू नकोस, मी तुझ्यासाठी आले नाहीये. कुठे होतास? आम्ही तुझीच वाट बघत होतो. हो, ते मी. तुला पाणी देऊ का? नाही, मी घेईन. तुझ्यासाठी कपडे आणले होते. माझ्यासाठी? थँक्यू. हो.
लगेच आले. चित्रा 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 थांब ना. चित्रा माझं ऐकून तर घे. तू येणार होतीस मला सांगितलं का नाहीस? प्रोफेसरांच्या आठवणीसाठी एक प्रोग्राम ठेवलाय, हेच सांगायला आले होते. अच्छा, हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन करू शकली असतीस किंवा मेसेज केला असतास. ओ, माझा क्यूट चेहरा बघायला आली होतीस. तू जरा जास्तच अपेक्षा करतोस, जास्त उडू नकोस. चित्रा थांब ना यार. मला अजूनही असं का वाटतं की चित्रा आजही तुझ्यावर प्रेम करते? याच गोष्टीचा तर डाऊट आहे आई. तिला चांगलं माहितीये माझं नशीब जास्तच फुटकं आहे. तरी सुद्धा इथे आली. फुटक्या नशिबाचं तर माहित नाही, पण मायाने जेव्हा तुला मिठी मारली होती ना, तेव्हा चित्राचं तोंड एवढंसं झालं होतं. शी इज जेलस रे. येस रे. Mr. Acharya was a man of excellence. The services he rendered for the institution are priceless. But unfortunately, we lost him in an accident. So, if you wish to say your final goodbyes, grab your pens, open your hearts, get writing, and set the balloons free into the sky. आयुष्याचा काही भरोसा नसतो विकी. अचूक वेळेसाठी थांबलास तर काहीच नाही मिळणार. तुला माहिती सुद्धा नाही पडणार आणि वेळ निघून जाईल. जोपर्यंत तुझ्या लक्षात येईल तोपर्यंत संधी निघून जाईल. चित्रा चित्रा ओहो माया. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.